Welcome friends. In previous lecture we have started Pythagoras theorem, okay, and in that lecture we have seen the concepts. The first concept was Pythagorean triplets. What is Pythagorean triplet? The square of the biggest number is equals to the sum of the squares of remaining two sides. Okay, अगर हे दोन्ही अगर जर इक्वल आले तर त्यावेळेस आपण त्या तिन्ही नंबरला पायथागोरियन ट्रिपलेट्स आहे असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे पायथागोरसने जे काही ट्रिपलेट्स सांगितले होते, तीन तीन नंबरच्या ज्या जोड्या सांगितल्या होत्या, तर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं पण म्हणतो. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण काय पाहिली की इफ इन अ ट्रायंगल, जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये, इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन द हायपोटेन्युअस, then the triangles made by that perpendicular are similar with each other and with original triangle. Second thing. Then third thing, geometric mean. What is geometric mean? The perpendicular drawn from the 90 degree to the hypotenuse. The square of that perpendicular is equals to the segment made by that perpendicular on hypo is equal the multiplication of that segments, right? Okay, ती concept आपण geometric mean मध्ये पाहिली. आणि त्याच्यानंतर आपण पायथागोरस थेरम पाहिलं. पायथागोरस थेरम पुन्हा तेच काय, the square of the hypotenuse is equals to the sum of the squares of remaining two sides. आणि त्याचा कॉन्व्हर्स पाहिला. कॉन्व्हर्स मध्ये काय म्हणतो की जर हायपोचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइड्स बरोबर इक्वल असेल स्क्वेअरच्या ऍडिशन बरोबर, तर तो अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. हे आपण पाहिलं. नाउ वी हॅव टू स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस सेट, that is 2.1. The first question from that practice set is, you have given some triplets and you have to find which of them are Pythagorean triplet. तर त्याच्यापैकी कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत हे पाहायचं आहे. ठीक आहे, जे तुम्हाला दिलेत त्यातले कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत हे पाहायचं. ठीक आहे. सो द फर्स्ट सब क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1 इज 3, 5 and 4. 3, 5 and 4. So how to solve this type of question? It is very easy, but you have to understand that method again. काल मी तुम्हाला स्क्वेअर काढण्याची एक ट्रिक सांगितली होती, तर ती ट्रिक तुम्हाला अजून परफेक्ट करायची. ठीक आहे. सो टेल मी व्हॉट इज द बिगेस्ट साइड. ओके, द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट साइड. What is biggest side? Which is the biggest side? 5 is biggest. Okay, 3, 4, 5. 5 is biggest. So square of biggest side, that is 5 square, means 25. Statement number first. Okay, statement first. Now for second, the sum of what? कोणाचा सम करतोय आपण? The sum of squares of remaining टू साइड्स, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे कोणते दोन आहेत? 3 square of 3 plus square of 4. What? 9 plus 16. What is the addition? 25 will be the addition and this will be the second. आता काय क्लिअर करा, काय झालंय काय की बिगेस्ट साइडचा जो स्क्वेअर आहे तेवढंच ऍडिशन ह्या राहिलेल्या दोन साइड्सला आलेलं आहे. आणि जर असं असेल तर आपण त्याला काय म्हणतोय? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनुसार हे काय आहे? 100% पायथागोरियन ट्रिपलेट आहे. कशामुळं? तर मग इथे लिहिता येईल तुम्हाला फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय सांगू शकता तुम्ही? लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला मांडलं तर हे दोन्ही कसे होतात? इक्वल होतात. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन्ही कशा आहेत? व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे हे इज इक्वल्स टू हे आहे, हे इज इक्वल्स टू हे झालंय, हे आले म्हणजे हे येणारच आहेत ना. ठीक आहे, म्हणजे हे जेवढं आहे तेवढंच हे येत आहे. याचा अर्थ काय की हे 100%. देअरफॉर दिस इज मीन्स कुठलं? 3, 5, 4 इज व्हॉट? पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट हे काय आहे? पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ठीक आहे. आपण कॉन्व्हर्स मध्ये काय पाहिलं होतं? आठवा एकदा. कॉन्व्हर्स मध्ये बघितलं होतं की यांचं जर इक्वल असेल तर त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की ते 100% ट्रिपलेट आहे. तर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, रिझन काय आहे? फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही इक्वल आले. रिझन पण त्यांना विचारलं तर हे दोन्ही इक्वल आले, म्हणून काय आहे? ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम
question number 1. Okay, please take this screenshot. Now we will take second 4, 9 and 12. Okay, what is the second? 4, 9 and 12. So we have to find what is the biggest side. The square of the biggest side. The biggest side. What is the biggest side? कुठली side आहे यातली biggest? Definitely 12. So square of 12. What is square of 12? We know what? 144. The statement number first, right? Now second thing, the sum of what? The sum of what is the sum? कशाचा sum करायचं आपल्याला? कोणत्या दोन गोष्टीचं? Remaining side. The sum of the squares of squares of remaining two sides. ठीक आहे, remaining sides म्हणा किंवा remaining two sides म्हणा. Okay, so what are the remaining sides? 4 and 9. So 4 square of 4 plus square of 9. What is the square of 4? 16, right? 81, right? Okay, so what is the addition of both? So addition will be 6 plus 1, that is 7. 8 plus 1, 9. So it is 97. Statement number second. आता आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं की ही जी साइड आली होती स्टेटमेंट 1 जे आलं होतं ते स्टेटमेंट सेकंड आलं होतं म्हणून ते पायथागोरियन ट्रिपलेट झालं होतं. आता तसं झालंय का? नक्कीच नाही. म्हणजे काय करणार? फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड हे दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे आहेत. वाटल्यास तुम्हाला इथे एक स्टेटमेंट काल आपण जे मांडलं होतं ना, इथं आपण डायरेक्ट मांडलं ना, त्याच्यात एक इथं तुम्हाला अजून एक गोष्ट मांडता येते. कोणती ती पहा. व्हॉट इज द काय मांडता येईल तो तुम्हाला आता? तर 12 चा स्क्वेअर हा उरलेल्या दोघांच्या म्हणजे कोणाच्या? 4 चा स्क्वेअर आणि 9 चा स्क्वेअर यांच्याशी इक्वल येतो का? नाही, नॉट इक्वल. म्हणून पुन्हा इथं म्हणायचं की 4, 9, 12 इज नॉट काय? पायथागोरियन ट्रिपलेट. काय नाही इथे? पायथागोरियन ट्रिपलेट नाही. आणि जर असेल तर काय लिहिलं असतं? इज पायथागोरियन ट्रिपलेट. फक्त नॉटचा फरक आहे. ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट खरंच मांडायची तर गरजच आहे. छान वाटतं अजून हे तुम्हाला, म्हणजे अजून ते मार्क तुम्हाला भरभरून द्यायला काहीच अडचण नाही. इथं जर इक्वल असेल तर इक्वल घ्या, नसेल तर नॉट इक्वल मांडा. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर सेकंड फ्रॉम क्वेश्चन फर्स्ट. ओके, सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. राईट. ओके, आता आपण इथून पुढे काय करूयात? फक्त इथलं चेंज करूयात, हे बाकी असंच राहू देतो. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन नंबर 3 बघा. 5, 12 आणि 13. 5, 12 आणि 13 हे सगळं क्लिअर करतोय मी आता. राईट. ओके, इज किंवा इज नॉट काय असेल. ठीक आहे. आता पहा आपल्याला काय दिलंय? 5, 12 आणि 13. काय म्हणतात? द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट साइड. कुठली बिगेस्ट साइड? डेफिनेटली 13. सो स्क्वेअर ऑफ 13, राईट. व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 13? 169, राईट. ओके, ना द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. राहिलेल्या दोन साइड बघा कुठल्या? त्याला स्टेटमेंट नंबर फर्स्ट देऊया. चला, रिमेनिंग साइड्स कुठल्या? 5 आणि 12. सो स्क्वेअर ऑफ 5 अँड स्क्वेअर ऑफ 12. सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 5? 25. स्क्वेअर ऑफ 12 144. व्हॉट इज द ऍडिशन? दोघांचं ऍडिशन काय होतं पहा. 5 plus 4 definitely 9. 4 plus 2 6. 1 will be as it is. Statement number second. So you can see what is first statement. 169, 169. It means what? याचा अर्थ हे याच्याशी इक्वल आले असं म्हणते. मीन्स इथं काय लिहितंय? फ्रॉम 13 स्क्वेअर इज इक्वल विथ कशाशी इक्वल आलाय पहा. 5 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. बरोबर आहे. हे दोन्ही इक्वल आलेत. हे दोन्ही इक्वल आलेत याचा अर्थ काय? की ही साइड याच्याशी कशी आहे? इक्वल. याचा स्क्वेअर ह्या दोघांच्या स्क्वेअर ऍडिशनच्या स्क्वेअरच्या ऍडिशन बरोबर आहे. याचा अर्थ काय? तर 5, 12 and 13 इज पायथागोरियन ट्रिपलेट. 5, 12 and 13 इज पायथागोरियन ट्रिपलेट. अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहिता येते. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, नाउ we will take fourth question. Okay,
So the fourth question is that 24, 70 and 74. 24, 70 and 74, right? And okay, 24, 70 and 74, right? Okay, now so the square of the biggest side, what is the biggest side? 74 is the biggest side, right? So 74 square. आता मी तुम्हाला काल एक ट्रिक सांगितली, ती ट्रिक इथं वापरायला काय अडचण नाही. म्हणजे काय करायचं, इथं 74 चा स्क्वेअर करताना आपण ते गर्भधारित्री पद्धत वापरू नका. 74 इंटू 74 नंतर 4 न मल्टिप्लाय करा, 7 न मल्टिप्लाय करा. डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाइम, राईट? ओके, सो कसं काय सांगितलं तुम्ही मेथड आठवा एकदा रिवाइज करतो, एकदा पुन्हा आपण डायरेक्ट करूया. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 4? 16. ओके, कॅरी 1 ठेवा. नंतर काय करा, 7 4 जा 28. 28 ला टॉईस करा, राईट? 56. 56 प्लस 1 57, कॅरी आला 5. नंतर 7 चा स्क्वेअर करा, 49. 49 प्लस किती करणार आहात तुम्ही? 5. ओके, 49 प्लस 5 किती होतं? 54, राईट? सो काय आलं आन्सर पहा, 5476. कशाचा स्क्वेअर? 74 चा. क्लिअर? अजून एकदा रिवाइज करूयात आपण. 4 चा स्क्वेअर 16 म्हणून आलं 6, कॅरी 1 राहिला. नंतर 7 4 जा 28. 28 ला टॉईस करा, 56. 56 आणि आपण इथे घेतला होता ना जो कॅरी, तो इथे घेतला. 57 झालं, कॅरी 5 आला. ठीक आहे. नंतर 7 चा स्क्वेअर केला, 49 प्लस 5 किती होतो? 54. 54 76. स्टेटमेंट नंबर फर्स्ट, राईट? आता आपण हे मांडणार सुद्धा नाहीत, आता डायरेक्ट करणार, लक्षात घ्या. सो स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स कुठल्या कुठल्या बघा, 24, स्क्वेअर ऑफ 24 आणि स्क्वेअर ऑफ 70. इट इज व्हेरी इझी. ओके, यू नो, आय थिंक आपले 30 पर्यंतचे स्क्वेअर तर पाठच पाहिजे प्रत्येकाचे. सो 24 चा स्क्वेअर आपल्याला माहिती असेल 576 प्लस 70 चा. आता हा स्क्वेअर काढणं खूप सोपं आहे. 7 चा काढून घ्या स्क्वेअर. किती आहे 7 चा स्क्वेअर? 49. आणि ह्या 0 ला डबल करा. ठीक आहे. सो व्हॉट इज द ऍडिशन? 6 प्लस 0 6, 7 प्लस 0 7, देन 5 प्लस 9 14, राईट? कॅरी 1. सो इट इज 5. 5476. It is second statement, right? So by first and second you can write directly 74 is square of 74 is equal with square of 24 plus square of 70. Okay, या दोघांचं ऍडिशन सेम येतं, हे इक्वल आहे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ इथं आपल्याला डायरेक्ट म्हणता येईल की 24 70 and 74 is Pythagorean triplet. फिनिश. एवढंच आपल्याला काय करायचं, मांडायचं. सो इट इज क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम सॉरी इट इज क्वेश्चन 4th. ओके, सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, नाउ वी विल टेक 5th क्वेश्चन. ओके, okay, now so what is 5th question? 10 24 and 27. 10 24 and 27. Okay, what is the biggest side? The biggest side is 27. What is the square of 27? 27 चा स्क्वेअर माहिती पाहिजे. ठीक आहे, माहिती नाही कन्सिडर करा. 7 7 जा 49, राईट? कॅरी 4. लगेच 7 2 जा 14, 14 2 जा 28. 28 प्लस हे कॅरी घ्यावं लागेल आपल्याला. 28 प्लस 4 किती झालं? 32. ओके, कॅरी 3 अगेन. देन 3 चा सॉरी 2 चा स्क्वेअर किती आला? 4. 4 प्लस 3 7. 729 is the square of 27, right? Biggest side. Then sum of the squares of remaining two sides means what? Square of 10 and square of what? 24. What is square of 10? That is 100, right? Plus what is 24? I think we have taken 576. Addition will be 676. Okay, this is statement number 2nd. This is first. Okay, actually ना इथं 27 च्या ऐवजी 26 जर असता तर ट्रिपलेट असतं, कारण 676 हा 26 चा स्क्वेअर, राईट? ओके, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड कॅन यू राईट 27? स्क्वेअर ऑफ 27 इज इक्वल टू 10 square plus 24 square? No, definitely, because here is 729 and here 676. So it is not equal. Okay, so you will write here what? 10 24
24, 27 is not Pythagorean triplet. जर असेल तर इज पायथागोरियन ट्रिपलेट, नसेल तर इज नॉट पायथागोरियन. इथं नॉट इक्वल करायला विसरू नका. ओके, सो दिस इज क्वेश्चन नंबर 5. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Okay, now we will take the last question. Okay, sixth question is there, and the sixth question is 11, 60 and 61. Okay, आणि काही जे ट्रिपलेट्स आहेत ना ते तुम्हाला पाठ जरी केले तरी खूप चांगली गोष्ट आहे. Okay, so question number last. So what is the biggest side among them? 61. So 61, square of 61 is what? Do you know what is the square of 61? 37. Okay, we will find. Okay, actually 3721 is the square, but how we will find here? Square of 1 is 1, right? 6 1 जा 6 1 जा 6, 6 1 जा 6, 2 जा 12. So 2 carry 1. What is the square of 6? 36 plus 1 37. So 3721 is the square of 61. Okay, first statement is ready. Now second, square of 11 plus square of 60. Okay, what is the square of 11? 121 plus 60. 6 चा किती असेल 36 आणि डबल झिरो ला डबल झिरो आणि ऍडिशन जर करायला गेलो आपण 0 plus 1 1, 2 plus 0 2, 6 plus 1 7 आणि हे 3 ला 3 as it is. Statement number second. So you can see here now 37 to 1, 37 to 1. Okay, सेम आले दोन्हीकडे. म्हणजे याचा अर्थ काय? Therefore 61 square is equal with 11 square plus 60 square. Okay, याचा अर्थ काय? तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही? डेफिनेटली इट इज पायथागोरियन ट्रिपलेट, राईट? ओके, कोणतं? तर 11, 60 and 61 is Pythagorean triplet. So this is question number first. Okay, so please take the screenshot. Okay, now question number second. This is question second. The question second says that in triangle MNP, angle MNP is equals to 90 degree. This is 90 degree. NQ perpendicular MP, NQ perpendicular MP याच्यावर परपेंडिक्युलर टाकलेला आहे. आता मला सांगा, जर आपण याच्यावर परपेंडिक्युलर टाकला तर जिओमेट्रिक मीन वापरायला काय अडचण आहे? कारण काय सांगतं जिओमेट्रिक मीन थेरम की जर आपण परपेंडिक्युलर टाकला इथून हायपोवरती तर तो काय करतो, याचा स्क्वेअर याच्या दोघांचे मल्टिप्लिकेशन एवढं असतं. ठीक आहे, सो डायरेक्ट तुम्ही लिहू शकता बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. जिओमेट्रिक मीन थेरम काय सांगतं ते मांडून घेऊयात. म्हणजेच काय असतं त्याच्यात NQ स्क्वेअर हा कोणाचे मल्टिप्लिकेशन एवढा MQ इंटू काय असतो QP असतो, राईट? सो NQ स्क्वेअर एज इट इज राहिला. सो व्हॉट इज MQ? MQ इज 9, QP इज और PQ इज 4. 9 4 जा 36. आता पहा NQ स्क्वेअर 36 आलाय. मला याचं फक्त स्क्वेअरचं साइन काढायचं, NQ निघून जाईल. म्हणजे NQ चं स्क्वेअरचं साइन काढणं म्हणजे असं पुसणं एवढं सोपं आहे का? नाही. तरी आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढून घ्यावं लागतं. दॅट इज 6. ओके, सो व्हॉट इज NQ? NQ इज 6. दिस इज क्वेश्चन नंबर सेकंड. ओके, सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. आपल्याला फक्त लक्षात काय घ्यायचंय, काढायचंय कसं, कुठलं थेरम यूज करणार. आपण जे काही शिकलोय ना ते पुन्हा एकदा आपण जसं सिमिलॅरिटी मध्ये रिव्हिजन करून सगळ्या फिगर आणि त्याचे काय ऍप्लिकेशन काय यूज काय ते मांडलं होतं, 2 Pro मांडला होता थोडक्यात. तर ते प्रत्येकाने प्रत्येक फिगरच्या बाबतीत बघायचं. ठीक आहे, सो दिस इज क्वेश्चन नंबर सेकंड, राईट? ओके, प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. Now question number 3. In triangle PQR, this triangle PQR, angle P means QPR. QPR is equals to 90 degree, and you have given that PM is perpendicular on QR. जर 90 हायपोटेन्युअस वरती परपेंडिक्युलर टाकला की जिओमेट्रिक मीन आला. ठीक आहे, सो बाय द थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन. आता जिओमेट्रिक मीन काय सांगेल पहा. जिओमेट्रिक मीन काय म्हणतो की याचा स्क्वेअर हा या दोघांचे मल्टिप्लिकेशन एवढा असतो. मांडून घेऊया. चला, कोणाचा? PM चा स्क्वेअर. सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ PM? PM स्क्वेअर.
and now multiplication of QM into what? MR, right? Okay, so what is PM? PM, Narendra Modi, no, PM 10, so square of 10 is equals to QM, QM is 8 into MR, MR will be as it is, right? Now we have to divide this number by this, but we have to first we have to what? We have to find the square of 10, that will be 100, okay, is equals to 8 into MR. आता आपल्याला MR जर काढायचा असेल तर MR कसा काढणार आपण? त्याला इकडे पाठवलं वेळ डिवाइडला, ठीक आहे. म्हणजे असं होईल का पहा बरं, हे MR इज इक्वल्स टू 100 या ठिकाणी आणि 10 ने 8 ने त्याला डिवाइड केलं. सो 8 1 जा 8, 8 1 जा 8, राइट? 8 1 जा 8. व्हॉट इज द रिमाइंडर? आता रिमेन काय राहिलं तर 2 राहिलं, बरोबर. इथलं 2 झालं, इथं काय झालं, हा 20 झाला. 8 2 जा 8 2 चा किती भेटतो बघा आपल्याला? 16 भेटतो. 8 2 जा 16, किती उरला? 4 उरला. 4 डिव्हिजिबल आहे का? नाही. 0 पॉइंट घेऊया, 0 देऊयात. 8 5 जा 40 मीन्स MR तुमचा किती भेटून गेला? हाफ ऑफ 25 मीन्स 12.5. ओके, दिस इज द लेंथ ऑफ MR. हा जो आहे तो किती आला? 12.5 वाला, ठीक आहे. आणि आपल्याला जर समजा श्युरिटी नसेल की आपलं उत्तर मला पॉइंट मध्ये कसं काय आलं, चुकीचं वाटतंय, तर या दोघांना मल्टिप्लाय करून बघा. या दोघांचं मल्टिप्लाय जर 100 आलं तर बरोबर आहे, कारण याचं स्क्वेअर एवढं आलं पाहिजे ना. सो 8 5 जा 0 40 कॅरी 4, राईट? ओके, 8 2 जा 16 प्लस 2 16 प्लस 4 दॅट इज 20 कॅरी 2. 8 1 जा 8, 8 प्लस 2 10. ओके, 1000. पहिला पॉइंट राहिला, पॉइंटला पॉइंट दिला, किती आलं? 100 आलं. ओके, सो आवर आन्सर इज करेक्ट. सो दिस इज क्वेश्चन नंबर 3. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now we will take fourth question. Okay, so what is fourth question? In triangle, by the information which is given in the triangle, you have to find RP and PS. What is RP? Where is RP? Here is RP and here PS. So we have to find the length of PS and RP here, right? Okay, but you have given what? Only this angle which is 30 degree and this length is 6. Okay, या माहितीवरून आपल्याला काय करायचं? बाकी ह्या पुढच्या साइड्स काढायच्यात. आता 8वा हे आपण रिवाइज केलंय. ऍक्च्युली याच्यावरशी रिलेटेड आपण थेरम 9th मध्ये पाहिलं होतं, ठीक आहे. सेम ते, म्हणजे या ठिकाणी हा जो आहे ना, याच्यावरून तुम्हाला हायपो काढता येतो, हायपोवरून हा काढता येतो. 30 60 90 आणि 45 45 90. 30 ची अपोजिट साइड ही हायपोच्या हाफ असते. याचा अर्थ 30 ची अपोजिट साइड ही याच्या हाफ आहे, म्हणजे हा याच्या दुप्पट आहे. म्हणजे हा कितीचा भेटेल? PR 12 चा, ठीक आहे. तसं हा झाला 6. तर याच्या पुन्हा याच्याशी काहीतरी रिलेशन असतं. मग हा कोण आहे? तर हा 60च्या समोरचा, मग तो 60 कसं काय? तर या ठिकाणी हा 60 असण्याचं रिझन काय ते आपल्याला काढावं लागेल. हा 90, हा 30, म्हणजे हा किती असेल? 60. ओके, सो इन ट्रायंगल PSR, angle S is equals to 90, angle P is equals to 30. You don't have R. Angle R आपल्याकडे आहे का? नाही. But you can write directly. Therefore, angle R is equals to 60 degree. Why? The sum of the measure of all angles of triangle is 180. म्हणजे काय तर सगळ्या मिळून तिन्ही अँगलचं मेजरमेंट किती असतं? 180. मग हे दोघं झाले किती? 90 प्लस किती? 30, म्हणजे झालं 20. 120 झालं. 120 म्हणजे किती रिमेन आहे? 60 डिग्री. मग इथं तुम्ही रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल लिहिलं तरी चालेल. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल असं लिहिलं तरी चालेल, म्हणजे राहिलेला अँगल ट्रायंगलचा, ठीक आहे. त्याच्यामुळे हा 60 डिग्री निघाला. आता हा 60 काढण्याचं कारण काय पहा. 30 वरून तुम्ही याच्याकडे जाऊ शकता, इथून इकडे जाऊ शकता, पण हा काढायला मग पुन्हा तुम्हाला हा पुढचा अँगल मांडावाच लागेल किती डिग्रीचा आहे, ठीक आहे. सो आता आपल्याला काढायचं आहे पहिल्यांदा PR. आपण PR काढून कुठला जरी काढला तरी अडचण नाही, कारण तुमच्याकडे तिन्ही अँगल आहेत. ओके, सो द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. ओके, अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री कोण आहे बघा? अपोजिट साइड 30 ची SR, बरोबर आहे, किंवा RS इज इक्वल्स टू कशी असते? 1 2 मीन्स 1 हाफ ऑफ कोणाच्या हाफ असते? तर ती असते हायपोच्या, दॅट इज PR. ओके, बघा मी काय लिहितो? द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. 30 डिग्रीची अपोजिट साइड जी कोण आहे? RS.
डायरेक्ट रिझन मी डायरेक्ट हे लिहू शकलो असतो काय, आर एस इज इक्वल्स टू हे, आणि हे रिझन पुढे देऊ शकलो असतो, तसंही लिहिलं तर चालेल, किंवा द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री विच इज आर एस इज इक्वल्स टू हाफ ऑफ पी आर. मग आता आपल्याला दिलं आर एस, सो 6 इज इक्वल्स टू 1/2 इंटू पी आर. आता याला डिवाइड करायचं नाही, हा इथं डिवाइड मध्ये आहे, जर तो इक्वलच्या इकडे गेला तर तो काय होणार आहे, चेंज करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी काय झाला, मल्टिप्लाय मध्ये जाईल, डिवाइड मधला मल्टिप्लाय मध्ये जाईल. जसं आपण बदलतो ना, एका ठिकाणून आपण एका एरियामधून इकडे गेलो की टावर, मोबाईलला टावर कुठलं दाखवतो, इकडचं दाखवतो, त्याच्या सीमा क्षेत्र असतं तिथून पण म्हणजे बदल होतो ना याच्यात. जसं आपलं शालेय काय म्हणू आपण त्याला, बिहेवियर आणि कॉलेजचं बिहेवियर याच्यात फरक असतो. सीमारेषा ओलांडली आपण, घराच्या बाहेर गेलो की वेगळे असतो, घराच्या आत वेगळे असतो, सेम. ठीक आहे. मग आता इथं हा कसा आहे, डिवाइड मध्ये, इकडे आला की मल्टिप्लाय करेल, म्हणजे काय होईल सांगा, पी आर इज इक्वल्स टू काय होईल, 12 होईल. कोण भेटला आपल्याला, हा जो हा पी आर किती भेटला, हा 12 भेटला. आता हा 12 भेटला का, आपल्याला हायपो माहित झाला. आता याच्या मदतीनं, हायपोच्या मदतीने आपल्याला एसपी काढता येतो. इथं कसं लिहाल पुन्हा एकदा, द अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. कोणते बघा, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट आहे एसपी. ठीक आहे, पीएस किंवा एसपी इज काय असतो तो, √3/2 ऑफ कोणाच्या, हायपोच्या. हायपो कोण आहे, पी आर. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. सो एसपी इज इक्वल्स टू, इथं काय बघा, √3/2 ऑफ हायपो किती आहे, 12 आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो एसपी किंवा पीएस तुम्हाला किती भेटून जातो, 6√3. आता काही जण असं लिहितात √3/6. ठीक आहे, असं लिहू नका, 6√3 म्हणजे हा जो होल आहे ना तो आधी लिहा, आणि पुन्हा तो जो पुढचा राहतोय ना तो लिहा. ठीक आहे, म्हणजे रूट मधला जो इरेशनल आहे. ठीक आहे. सो दिस इज क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम 1.2. सो प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. लक्षात येत नसेल तर पुन्हा एकदा रिवाइज करतोय मी. इन ट्रायंगल पीएसआर ट्रायंगल घेतलाय, याच्यामध्ये एस 90 डिग्री, पी 30 दिलेला आहे. मग राहिलेला अँगल 180 मायनस असतो, म्हणून हा एस आर काढून घेतला. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, काही अडचण नाही. इथं तुम्ही प्रॉपर्टी जर लिहिली ना, द सम ऑफ द मेथड ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180, तरीही चालेल. ठीक आहे. द अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री, 30 डिग्रीच्या अपोजिट साइड, 30 डिग्रीच्या अपोजिट कोण, एस आर. ही काय असते, हायपोच्या हाफ असते. हा जो हायपो ना याचाही हाफ असते. मग हा 12 तर हा 6, अशा पद्धतीने. पण आपल्याला दिली ती ही साइड, आपण ही या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधून पी आर काढून घेतला. ठीक आहे. आणि तसंच पुन्हा हायपोच्या मदतीनं एसपी काढून घेतला. ठीक आहे, 60चा अपोजिट. क्लिअर. So this is question number 4. Okay, so please take this screenshot. Now the fifth question of 2.1 is you have given this figure ABC where AB is equal with BC. आता AB आणि BC इक्वल दिले, हे कशात दिले तुम्हाला, क्वेश्चन मध्येच दिले, आणि इथं दिले AB is equals to BC. What is the reason? The reason will be given. पक्ष मराठीमध्ये. आता अँगल बीएसी बरोबर काय, तर इथं कन्फ्युजन काय आहे की अँगल बीएसी म्हणजे हा बीएसी, हा अँगल काय, तर लक्षात घ्या की अँगल साइड ए बी आणि साइड बीसी या दोन्ही इक्वल आहेत ना, बरोबर. म्हणजे याचा अर्थ यांच्या अपोजिट अँगल सुद्धा कसे असतात, इक्वल असतात. ठीक आहे. ऍक्च्युली तर तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर करता येतात. कशा बघा, जर तुम्ही अँगल बीएसी 45 लिहिलं तरी चालेल, हा अँगल बीएसी 45चा. पण का, जर समजा एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड सारखे असतील ना, तर त्याच्या अपोजिट अँगल सुद्धा सारखे असतात. ठीक आहे. मग हा तर 90 डिग्री आपल्याला आधीच दिलेला असणार आहेच, तो माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. मग हे दोघं इक्वल आहेत म्हणजे काय, आता यानं 90 डिग्री घेतलाय, राहिलं 90 डिग्री मेजरमेंट, ते दोघांना सारखं म्हणजे कितीचे होतील ते 45 सारखं वाटून द्यावं लागेल. ठीक आहे. सो या ठिकाणी हा जेवढा आहे तेवढाच हा झाला याचा अर्थ. ठीक आहे. म्हणजे दोन्ही इक्वल झाले. आता दोन्ही इक्वल झाले याचा अर्थ काय, हा जेवढा तेवढा हा, म्हणजे दोन्ही 45चे. मग तुम्हाला जर इथं कन्फ्युजन वाटत असेल की नेमकं इथं काय लिहावं, अँगलचं नाव लिहावं का मेजरमेंट लिहावं, तर सगळ्यात सोपा ऑप्शन तुम्ही काय करा, इथं अँगल पण नाव लिहा. अँगलचं नाव काय, बीएसी इज इक्वल विथ बीसीए. ठीक आहे, बीसीए. आणि जाऊ द्या पुढं, काही फरक पडणार नाही तुम्हाला, बोर्ड काय भांडायला येणार नाही किती लिहिलं म्हणून, काय लिहिलं म्हणून 45, काही फरक पडत नाही, दोन्ही 45 झाले, नो प्रॉब्लेम. आता एबी आणि बीसी, आता बघा हे 45 लिहिलं का मी ते सांगतो, त्याचं रिझन. एक स्टेप पुढे गेले असते तरी चाललं असतं, पण तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिला म्हणून त्याच स्टेपमध्ये. एबी आणि बीसी हे काय आहेत, एबी अँड बीसी, AB and BC are the opposite sides of 45 degree.
दोन्ही अपोजिट साइड आहेत कोणाच्या 45च्या, आणि 45 च्या अपोजिट साइड काय असते 1/√2 ऑफ हायपो असते. 1/√2 ऑफ हायपो म्हणजे इथं पण घेतलं आपण 1/√2 ऑफ हायपो. ठीक आहे, दोन्ही घेतलं आपण 1/√2 ऑफ हायपो. आता इथं त्यांना काय केलं डायरेक्ट तुम्हाला कसं घेतलं पाहतो ना 2√2 घेतले. आता हे 2√2 घेण्याचं रिझन काय ते क्लिअर करा थोडस कशा पद्धतीनं. हे 2√2 का घेतलं 8 च्या ऐवजी 2√2 येण्याचं रिझन काय मला सांगा. जर मी इथं 36 लिहिलं असतं तर तुम्ही याचं पुढं काय घेतलं असतं 6 घेतलं असतं, बरोबर आहे राईट. जर समजा मी 72 घेतलं असतं 72 तर तुम्ही काय केलं असतं त्याला फॅक्टराइज केलं असतं कसं 36 × 2 राईट. आणि हा बाहेर आला असता काय झाला असता 6 आणि हा आतमध्ये 2. तसं याचं केलंय का पहा बरं. याला जर फॅक्टराइज केलं √8 ला तर कसं फॅक्टराइज करणार 4 2 जा बरोबर आहे. आणि आता हा बाहेर आला म्हणजे काय झालं 2√2 झाला. तसं झालं क्लिअर. म्हणजे इथं काही चेंज होणार आहे का नाही, फक्त याला इथं बदल याच्यात केला याच्यात बदल होणार नाही 1/√2. आता इथून पुढे तर लक्षात आलं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, नक्कीच लक्षात आलं तर काय करावं ह्या √2ला हा √2 कॅन्सल करावं राहिलेलं उत्तर ॲज इट इज लिहावं. मीन्स व्हॉट विल बी द आन्सर 2 विल बी द आन्सर फॉर कशासाठी तर AB किंवा BC हे दोन्ही काय असतील तेवढे असतील. ठीक आहे, आता चेक करून बघू ना. जर 2 हा घेतला तर हा झाला 4, ह्याचा स्क्वेअर केला हा पण झाला 4. ठीक आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर जर दोघांचा स्क्वेअर केला 4 + 4 8 रूट निघतो का नाही, मग त्याला रूट मध्ये टाकलं. आपलं उत्तर करेक्ट आहे, आपलं उत्तर बिलकुल चुकलेलं नाही. आणि हा जर क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड दिला नसता तर तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकला असतात. ऍक्टिव्हिटी बेस्ड जर दिला नसता तर कसं सॉल्व्ह केलं असतं तर तुम्ही डायरेक्ट याला डिवाइड केलं असतं 2 नाही तर 4 आलं असतं आणि त्याचं रूट निघलं असतं 2 तरी चाललं असतं. म्हणजे कसं √8 आहे ना √2 याला डिवाइड केलं असतं √4. ठीक आहे, आणि मग त्याचं उत्तर 2. आणि आपल्याला ऍक्टिव्हिटी मध्ये दिलाय आपल्याला जसं दिलंय त्याच पद्धतीने तुम्ही काय करणार तो सॉल्व्ह करणार. ओके, सो दिस इज 5th क्वेश्चन ऑफ 2.1. ओके, सो you have 10 question in this problem set, so the video will become very lengthy, so I have to stop here. okay, पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा. जर तुम्हाला काही त्याच्यात सुधारणा आवश्यक असेल किंवा काय वाटते तुमचे थॉट्स तुम्ही सांगू शकता कमेंट्स करून. आणि आपल्या मित्रांना लाईक करून त्यांना सांगा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब तसं पाहायला गेलं तर मला खूप कमी दिसत आहेत. थोडासा सपोर्ट असू द्या तुमचा. ठीक आहे, कारण आपण हे शेवटपर्यंत घेणार आहोत, सगळे चॅप्टर्स तुमच्या याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. ओके, सो प्लीज सबस्क्राईब, लाईक और शेअर. ओके, सो गुड डे.